नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी टेस्टी आणि खुसखुशीत असे साबुदाणा वडे बनवत आहे। यासाठी मी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे। साधारण 6 तासामध्ये साबुदाणा व्यवस्थित भिजतो। साबुदाणा भिजवताना साबुदाणा भिजेल इतपत त्यात पाणी घालायचे आणि मग तो भिजवून घ्यायचा आहे। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालत आहे। यामध्ये 4 हिरव्या मिरच्यांचे बारीक काप मी करून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा यामध्ये मी घालत आहे। या ठिकाणी 1 चमचा किसलेला अद्रक मी घालत आहे। अद्रकामुळे छान चव येते। जर तुम्हाला अद्रक चालत नसेल तर तुम्ही तो स्किप सुद्धा करू शकता। या ठिकाणी मी अर्धा कप शेंगदाण्याचा कूट घालत आहे। यामध्ये 2 चमचे लिंबाचा रस मी घालत आहे। 1 चमचा साखर सुद्धा यामध्ये मी घालत आहे। आणि आता या ठिकाणी 2 बटाटे मी कुकरमध्ये उकडून घेतले आहेत। मधून भाग करून घेतले आहेत आणि तसेच मी उकडून घेतलेले आहेत, त्यामुळे ते लवकर शिजतात। आणि आता ते सुद्धा मी यामध्ये कुस्करून घालत आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि हे मिक्स झाल्यानंतर आता मी एक एक करून साबुदाणा वडे बनवून घेत आहे। तर मी हाताला पाणी लावून घेतलेलं आहे जेणेकरून साबुदाणा चिकटणार नाही। आणि आता ते सावकाश हलक्या हाताने मी थापून घेत आहे। हलक्या हाताने थापून घेतल्यानंतर या ठिकाणी मी होल करत आहे। जर तुम्हाला होल नसेल करायचा तरीही चालेल, हलक्या हाताने ते फक्त प्रेस करून घ्या। अशाच प्रकारे मी बाकीचे साबुदाणा वडे सुद्धा बनवून घेत आहे। या ठिकाणी मी कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये तेल जे आहे ते गरम करून घेतलेलं आहे। गॅस मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे। आता मी हे साबुदाणा वडे एक एक करत त्यात सोडत आहे आणि आता हे मी तळून घेणार आहे। साधारण सोनेरी रंग येईपर्यंत ते मी तळून घेणार आहे। गॅस मध्यम आचेवरच ठेवलेला आहे जेणेकरून साबुदाणा वडे व्यवस्थित शिजल्या जातील, जेणेकरून साबुदाणा वडे कच्चे राहणार नाही। त्यामुळे मध्यम आचेवरच मी साबुदाणा वडे तळून घेत आहे। साबुदाणा वडे तयार आहेत। तर अतिशय सोप्या पद्धतीने बनतात हे साबुदाणा वडे, ते तुम्ही कधीही करून बघू शकता। हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा आणि आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा।